ना झाली आहे, शेतकऱ्याची मयत झाली आहे. आज तुम्ही पाहणी केली, काय शेतकऱ्याला मदत म्हणून आता काय म्हणजे नेमकं? आज आपल्या खंडाळा गावातील नामदेव जाधव हे सकाळी आपल्या शेतामध्ये शेतीची कामगत करत असताना दुर्दैवी त्यांचं या ठिकाणी आज निधन झालं. या MSCBच्या तारा त्या त्यांच्या उसातून खूप खाली येऊन गेलेल्या आहेत. ते त्यांना काम करत असताना दिसल्या नाही किंवा लक्षात आले नाही आणि दुर्दैवाने त्यांचं आज निधन झालं. तर तरी खूप दुःखद घटना आहे. या बाबतीत आत्ताच आम्ही MSCBचे अधिकारी सूर्यवंशी साहेब असतील, एक्झिक्युटिव्ह साहेब असतील यांच्याशी संपर्क केला. त्यांना घेऊन आम्ही घटनास्थळी आलो आहे आणि घटनास्थळी त्यांनीसुद्धा पाहणी केली की ह्या तारा वाजवीपेक्षा जास्त खाली यांच्या शेतामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ती दुर्घटना झाली आहे. आम्ही साहेबांना आता सांगितलं आणि आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबसुद्धा आता त्यांच्या कुटुंबियाशी बोलले आणि संबंधित या सर्व घटनेचं त्यांनी आता सर्वे करावा. त्याचं सर्व घटनास्थळी त्यांनी तपासणी करावी आणि शासनाकडून जास्तीत जास्त मदत त्यांच्या कुटुंबियाला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चित ही अतिशय दुर्दैवी घटना आहे की त्यांच्या कुटुंबियांना जे काय आज आपण सांत्वनपर भेट द्यायची ते आमदार साहेबसुद्धा देणार आहेत आणि या माध्यमातून शासनाची जास्तीत जास्त मदत त्यांना मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करू. आज खंडाळा गावातील आपले तरुण शेतकरी जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून एवढंच म्हणेन की ही जी काही दुर्दैवी घटना घडली ही MSCBच्या नाकाळजी आणि MSCBनं केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडलेली आहे. MSCBच्या साहेबांनी आता सध्या आपल्यासोबत येऊन इथला सगळा सर्वे केला आहे. मी त्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्याला जास्तीत जास्त आर्थिक मदत झाली पाहिजे आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पूर्ण या काक्रंबा गटामध्ये जिथे कुठेही अशी पडझड झाली आहे, पोलची असेल ताराची असेल तर त्याची दुरुस्ती करून येणाऱ्या 2 दिवसामध्ये ही पूर्ण डागडुजी नीट करत यावी आणि जे काय या जाधव कुटुंबावर दुर्दैवी घटना घडले यामध्ये त्यांना ईश्वर त्यांना उभारण्याची ताकद देऊ. आमदार साहेबांनी सध्या आता त्यांच्या मोठ्या भावाला फोनवरनं सांगितलं आहे की जी काही आर्थिक मदत असेल, जी काही शासनाकडली योग्य ती मदत असेल ती पूर्ण त्यांना मिळवली जाईल हे आम्ही आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आश्वासन न देता याच्यासाठी जी काही पाठपुरावा करायला लागेल मी स्वतः या सर्व घटनेचा पाठपुरावा करेन. सर्व या ठिकाणी कृषी अधिकारी असतील, इथले तलाठी असतील, इथले ग्रामसेवक असतील यांना येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सगळा पंचनामा करून सगळी पाठपुरावा करण्याचे आदेश दिले जातील एवढं याविषयी सांगतो. ते त्यांच्या पद्धतीने करतील का कसं एक अमाऊंट ठरलेली असते आणि मदत तर देऊन साहेब आजच्या आज ही सर्वे करून पूर्ण वगैरे म्हणजे खूपच खाली आले आहेत आणि त्या तारा चिटकूनच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सकाळी नामदेव जाधव म्हणून आहेत आपल्याकडे, ते ड्युटीला पण होते म्हणजे सिक्युरिटी गार्ड 2 वर्ष आपल्याकडं. तर त्यांचे इथं भाऊ आहेत, मोठे भाऊ आहेत आणि आपले वडगाव आपल्याला हे जे खंडाळ्याचे सगळे आपले शेतकरी पण ग्रामस्थ पण आहेत सोबत. स्पीकर केलाय दादा, बंधूंना थोडं बोलताय. नमस्ते दादा. आज माझ्या खंडाळा गावामध्ये शेतात सकाळी 8च्या दरम्यान माझ्या सख्या चुलत भावाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. हां, त्या तारा खूप खाली आल्या होत्या दादा. आम्ही ह्याच्या अगोदर MSCBमध्ये 2-3दा बोललो होतो पण त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. हां, आणि आता कसं आहे त्याच्या कुटुंबातला तो एकमेव कमवणारा व्यक्ती होता. आता मुलं लहान आहेत त्याची, मुलांचं शिक्षण. बरं, हां, हो ठीक आहे दादा. हो 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 ठीक आहे दादा. हो ठीक आहे. हो धन्यवाद. जी दादा, जी हो जी जी दादा. हो दादा, आहे हो. जी दादा, इथं शेत जिथे ही लाईन खाली आहे तिथे सगळी लाईनचा सर्वे करून साधारणतः पूर्ण गटाचा सर्वे करा. म्हणजे तुम्ही आता बघितलं त्या शेतकरी डेड बॉडी तरुण आहे, पोरग 40 वर्षाचा आहे, साधं झोपलेली वाटाली ती मेल्यासारखं कसं वाटण झालं. तर अशा माणसाची जर दुर्दैवी मृत्यू होत असेल तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.
तरी फक्त एकदा तुम्ही सगळ्या पूर्ण गटातली चौकशी करून सगळ्या कुठं कुठं तारा खाली आली त्या उभा सरल्या त्या काही तारा बी तुटल्या तर म्हणणं काय वरली तार तुटले असेल तर मग काय होणार आहे मग वरच्या ह्याच्या जायसारखी लाईट गेली कशा आहे बंद केली आता बंद केली पहाडासारखा माणूस आणि वारंवार ह्यांनी आपल्या लाईनमॅन असं त्यांना सांगितलं म्हणतात त्यावेळेस महागातल्या 2-4 वर्षाखाली आमच्या चुलत्याची म्हैस प्रत्येकाला प्रत्येक वेळेस सांगून पाठपुरावा करायला लागला आणि जुनी विहिरी तर कनेक्शन त्यांची इथंच आहे सगळं तिथंच पुढे साहेब आता हे कसं आहे माहिती आहे का साहेब ही तुमच्या समोर आहे सगळं त्याचा पंचनामा पटकन करून घेऊ आता आमदार साहेब ते बोलले तुम्हाला पंचनामा करून ते कुटुंबाला जी काय आता म्हणजे खरं तर जीवाची भरपाई होत नाही पण जी काय तुम्हाला आता त्या घरातला घरचा पुरुष गेलाय 2 पोरं बायको 20-22 रुपये महिन्याला त्याला घरचा पगार पुरुष गेला आता कुठं काम करतो ते? पवन सेक्युअर गार्ड आता पण होते ना? खरं तर MSCBच्या निष्काळजीपणामुळे झाला विषय असा ही तारा जर एवढ्या खाली येत असलेल्या आणि राणा दादाच्या इथे कामाला होते म्हणजे यांच्याकडे लाईन मेन दिली नाही लाईटीचं टायमिंग सांगत नाही शेतकऱ्यांना टायमिंग टाकल्यावर माणूस जर आला नाही टाइम त्याच्या जवळ तर जात नाही दुर्दैवी गोष्ट टायमिंगचं म्हणजे विचित्रच आहे तुम्ही गांभीर्यानं बघितलं पाहिजे